कमळी, तुला कल्पनाही येणार नाही ग तुझ्या येण्याची मी किती वाट बघत होते ते. तुला आणि गौरीला बघण्यासाठी माझे डोळे अक्षरशः आसुसले होते बाळा. अलीकडे तर मला वाटायला लागलं होतं की आयुष्यात तुझी माझी भेट होते की नाही. पण नाही, परमेश्वराला माझी दया आली आणि आपल्या दोघींची भेट झाली. राजन, आता लवकरात लवकर गौरीला शोधून काढ. ती एकदा या घरात आली ना की आपण सगळे आनंदात राहू. होय. मला ना एवढा आनंद झालाय की तो कसा व्यक्त करू तेच मला कळत नाहीये. म्हणजे अक्षरशः मला काय करू काय नको असं झालंय बघ कमळी. मी माझ्या मोठ्या नातीसाठी कधीच काही करू शकले नाही आणि मला तिच्यासाठी खूप 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 करायची इच्छा आहे. तुला काय हवंय कमळी? सांग ना, सांग ना. तू काहीतरी माग ना माझ्याकडे. तू काहीतरी हट्ट कर. तुझा हट्ट पुरवायला आवडेल मला. तुझे मागशील ते मी तुला देईन. काहीतरी माग माझ्याकडे. खरंच कमळी, माग ना काहीतरी माझ्याकडे. खरंच मागू? हा हा. बरं झालं तू हे माझ्या लक्षात आणून दिलंस ते. ठीक आहे, आता तुला हवं तसंच होईल. बरं चला आजी, आम्ही आता जातो कॉलेजला. आज मराठी भाषा दिन आहे तर त्याचा कार्यक्रम आहे. सगळी माझी वाट बघत असते. खरं माझं काय लक्ष लागणारच नाही, पण जायला तर पाहिजे. तू इथली काही काळजी करू नकोस. तुला हवी ती बातमी लवकरच मिळेल. तू जा आणि कॉलेजमधला कार्यक्रम छान पार पाड. ठीक आहे, येतो. किती हुशार आहे माझी नात. ए मशे, तू बी माझ्याच कॉलेजमध्ये चल की. ऐकत बसली असं.